तुम्ही कधी आलात? तुला काय वाटलं तू तोंड उचकटलं की मी पण तोंड उचकटणार? ते पोरीला उचलायचं आणि निघायचं इथनं. मी जीवला घेऊन कुठे जाणार? ज्यादा शानपती करायची नाही. तू काय बोलली होती मला? विक्रमादित्य देईन म्हणली होती की नाही? विक्रमादित्य दिला असता तर तुझं ऐकलं असतं मी. आता माझं ऐकायचं. ते पोरीला उचलायचं आणि ताबडतोब इथनं निघायचं. हॅलो, जानकी बोलतीये. माहितीये मला. तुलाच फोन लावला ना मी. हा, सुमित्रा कशी आहे? आता एकदम ठीक आहे. घरी आणले तिला. मी आता तिला तिच्या खोलीत सोडून आले. परशु होता का तिथे? हा, होते. मग अजून त्यांनी आदळापट कशी केली नाही? ते आतेबाई सुद्धा आहेत घरात. मी पण आहे ना, म्हणून आदळापट नसेल झाली. ठीक आहे, मी निघालो इथून नाशिकला. काय लागलंच तर फोन कर. लवकरच घरी येतोय मी. आणि फोन नंबर आहे ना माझा तुझ्याकडे, का विसरलीस? नाही, ते घराने माझ्या मोबाईल मध्ये लिहून ठेवलाय तो. हा, आणि काळजी घे. हा, आणि तुम्ही पण काळजी घ्या. ठीक आहे. नरसिंह किल्लेदार, तुम्ही हा जो जानकी बरोबर खेळ मांडलाय ना, तो सगळ्या जगासमोर कबूल करा, नाहीतर मी. भान ठेवून बोला. तुमच्या मोठ्या भावाशी बोलताय तुम्ही. वाकनेस, हे आमच्या घरातलं प्रकरण आहे. तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही. कळलं काय? वाकनीस घरातलं प्रकरण आहे. तेव्हा आता निदान पुढची 15-20 मिनिटं तरी तोंड बंद ठेवायचं. आणि मुख्य म्हणजे असं अंगलटीला यायचं नाही. किल्लेदारांच्या लांब राहायचं, लांब. मी बोललो ना त्याला, तुझा काय प्रॉब्लेम आहे तू मायाशी बोल. तुझ्यातला जो राजकारणी आहे ना, त्याला आवर घाल. मला कळत नाही कधी. काय कळतं तुला? तुला ज्यातलं कळतं त्याबद्दलच बोलत जा. वकिलीबद्दल, बायकोशी भांडण्याबद्दल, आणि हल्ली तर तुला दारू पिण्याबद्दलही कळतं. नरसिंह किल्लेदार, राजकारण याविषयी न बोललेलंच बरं. कळलं? ओके. आता बाई, सुमित्राताई निघून गेल्या. निघून गेल्या? कुठे गेल्या? अरे बोल ना बरोबर. म्हणजे मला काही कळलं नाहीये, पण त्यांच्याबरोबर त्यांचे वडील म्हणजे आपले पुजारी काका होते. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्या तडकाफडकी बाहेर निघून गेल्या. अरे देवा. आणि बाळ कुठे? बाळ त्यांच्याबरोबरच आहे. जानकी, मला सांग, सुमित्रा आणि तिच्या बाबांना तू काही बोललास का? अगं त्या घाणीमध्ये दगड मारून घाण अंगावर कोण उडवून घेईल? तुझ्याशी बोलून दिवस घाण करायचा नाहीये मला. अरे मी बोलतो तेच तुम्ही बोलताय. यायला वाईट वागायला सुद्धा अक्कल लागते, कळलं का? आपण हा विचार केलाच नाही. मुलगी झाल्यावर तिचं नाव काय ठेवायचं? तुम्ही एक काम करा, तिचं नाव ना साजिरी ठेवा. कारण तसंही तिचं येणं तुम्ही खूपच साजरं करताय ना. तुमच्या बेडरूम मध्ये वामण्या काय काय साजरं करतो विचारलं कधी? नाही ना. पण भाऊजी, सुमित्रा खरंच कुठे दिसत नाहीये. पाळणाही रिकामा आहे. भाऊजी, मी असं ऐकलंय की तुमची मुलगी खूप गोड आहे.